मी आतापर्यंत चिडलो नाही आता काय सांगा, अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजना बांधकामाला आपण अचानक भेट दिली, पाहणी केलेली आहे, काय चुका आढळून आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना काय निर्देश दिलेले आहेत? शहरात खाजगी भागीदारी या योजनेद्वारे लाभार्थ्यांचा हिस्सा घेऊन घरांची निर्मिती गेल्या 2016 मध्ये मंजूर झाली, परंतु तो DPR त्याला कार्यारंभ आदेश हा 2018ला दिला आणि 2020 पर्यंत ही घरे पूर्ण करून लाभार्थ्यांच्या ताब्यात देणार होते. परंतु अनेक अडचणीत हा प्रकल्प थांबला गेला आणि आज सुद्धा तो अपूर्ण आहे. 6 वेळा याच्यात सुधारित प्रमाण झाल्या, 6 वेळेस त्याची मुदतवाढ देण्यात आली, परंतु आजही ती पूर्ण त्या लोकांचं स्वप्न अधूर आहे. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांना जे काही अनियमितता आहे ती खऱ्या अर्थानं कंत्राटदारानं अनियमितता केली आणि त्यामध्ये मग त्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही बाबी असेल, ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या ह्या आज केल्या गेल्या या संदर्भात माझ्याकडे तक्रार होती. म्हणून प्रत्यक्ष मी सनदिकेच्या जिथं बांधकाम सुरू आहे तिथं गेलो. ते काम जवळपास 30% काम अजून झालेलं नाही. संबंधित अधिकाऱ्यांना नाही, या संदर्भात तर काम जे पाहिलं ते मी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं. कॉलम सगळे आउट होते, अनेक बाबी आहेत, त्याच्यात डस्ट 50%च्या वर डस्ट वापरला गेला. ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये असल्यामुळे ती जी इमारत होणार आहे ती इमारत हे मानवी वस्तीसाठी धोकादायक आहे आणि धोकादायक निर्माण होणार आहे आणि त्यामुळे ती जी काही इमारत आहे ती इमारतीचं बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे आणि संबंधित बांधकामाच्या संदर्भात जे टेस्टिंग रिपोर्ट राहतात ते शासनाकडून बोलावले गेलेले आहेत. मी संबंधितांना असे निर्देश दिले की ते जिथपर्यंत हे रिपोर्ट येत नाहीत तिथपर्यंत हे काम सुरू करू नये आणि जर काम खराब असेल तर निश्चितच पाडण्याच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र देऊ. नाही, त्यात असे जे काही अडचणी आहेत त्या अडचणीच खूप मोठ्या येत आहेत. कंत्राटदाराचा विषय असेल किंवा अन्य काही विषय असेल, त्यामुळे जे पंतप्रधानांचं जे स्वप्न होतं ते काही पूर्ण होण्यासारखं वाटत